की तुम्ही सोबत राहा। यानंतर प्रज्ञा आपण जाऊयात अमरावतीच्या धामणगावमध्ये आपले प्रतिनिधी प्रणय निर्वाण आपल्या सोबत आहेत। प्रणय, अमरावतीमध्ये धामणगावमध्ये युत्या आघाड्यांचं गणित नेमकं कसं राहिलंय आणि कुणाचं पारडं जड आहे, कुठल्या महत्त्वाच्या लढती आहेत? नक्की माधवी, अमरावती जिल्ह्यामध्ये सर्वात मुख्य लढती आहे ते धामणगाव रेल्वे, त्यानंतर चिखलदरा आणि अचलपूर आणि अंजनगाव सुर्गी या 4 ठिकाणी आणि विशेष करून चांदूर रेल्वे अशा 4-5 ठिकाणी ज्या आहेत त्या मुख्य लढती आहे। अमरावती जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे या ठिकाणी भाजपचे आमदार प्रताप अडसर यांच्या सख्या बहीण डॉक्टर अर्चना रोठे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे, तर तिकडे अंजनगाव सुर्जीमध्ये उबाटा गटाचे विद्यमान आमदार गजानन लवटे यांचे चिरंजीव यश लवटे हे नगराध्यक्ष पदासाठी रिंगणात आहे। तर तिकडे चिखलदऱ्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे मामे भाऊ नगरसेवकासाठी बिनविरोध निवडून आलेले, त्यामुळे नगराध्यक्ष पद भाजपचा येणार का नाही याकडे सर्वांचं लक्ष लागले। काटेकी टक्कर आणि सर्वांचं लक्ष याकडे लागले। आपल्यासोबत धामणगाव रेल्वेच्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर अर्चना रोठे, काय सांगाल ताई, कसा प्रचार झाला? आत मतमोजणी धाकधूक वाढली असेल? नाही, काहीच धाकधूक नाही आहे। कसं आहे, अभ्यास व्यवस्थित केला की निकालाची काही धाकधूक नसते। अच्छा, त्याच्यामुळे धामणगाव मतदारसंघ असो, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये असो, जिथे जिथे भारतीय जनता पार्टीचं काम आहे आणि सगळे कार्यकर्ते उभे आहेत ते 100% निवडून येणार। अमरावती जिल्ह्यामध्ये कसं बघता? कारण खूप चांगलं म्हणजे आरोप प्रत्यारोप झाले आणि काटेकी टक्कर पाहायला मिळते सगळ्या। इलेक्शन म्हटलं, राजकारण म्हटलं की आरोप प्रत्यारोप होतच असतात आणि त्याला आमच्या नेत्यांनी आणि आमच्या कार्यकर्त्यांनी सक्षमपणे उत्तर दिलं आहे आणि जनतेने सुद्धा मतांच्या माध्यमातून उत्तर दिलेलं असणार। धामणगाव रेल्वेकडे कसं बघता तुम्ही? पॉझिटिव्हली। अच्छा, आमच्या सगळे नगरसेवक आणि नगराध्यक्ष पदासाठी मी स्वतः पण जनतेच्या आशीर्वादाने आणि कार्यकर्त्यांच्या पूर्ण भरवशावर, मेहनतीवर आम्ही 100% निवडून येणार। ह्या होते माधवी डॉक्टर अर्चना रोठे, भाजपचे आमदार प्रताप अडसर यांच्या सख्या बहीण, ज्या नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रिंगणात आहे आणि थोड्याच वेळात आता मतमोजणीला सुरुवात होईल। आता यामध्ये कोण बाजी मारेल याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। माधवी, नक्कीच या निकालाचे अपडेट दिवसभर तुमच्याकडून जाणून घेत राहू। प्रणय, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर